नमस्कार. फंक्शन मधलं अजून एक एक्झाम्पल बघूया. फाइंड डोमेन फॉर फॉलोइंग फंक्शन्स. आता एखादं फंक्शन दिलेलं असेल या टाईपचं, तर त्याचा डोमेन कसा शोधायचा. तर जनरली रिअल नंबर सिस्टीम म्हणजे रिअल लाईन मधले सगळे नंबर्स हा त्या फंक्शनचा डोमेन असतो. फक्त काही नंबर्सना प्रॉब्लेम येऊ शकतो की ज्याच्यावर फंक्शन ऑपरेट होऊ शकत नाही. तेवढे नंबर्स फक्त आपल्याला त्या सिस्टीममधनं डिलीट करायला लागतील. बाकीचे सगळे नंबर्स तुम्ही घेऊ शकता. काही वेळेला फक्त ओपन किंवा क्लोज इंटरवल एवढाच रिस्ट्रिक्टेड डोमेन असतो, तर काही फंक्शनसाठी तो डोमेन असेल. काही फंक्शनसाठी सगळे रिअल नंबर लाईन असते, फक्त एखादा नंबर कुठला तरी त्याच्यातला चालत नाही. तर आपण ते बघणार आहोत की रिअल नंबर सिस्टीम आहे किंवा काही इंटरवल येतोय किंवा कुठला डोमेन येतोय ते त्या फंक्शनसाठी आपल्याला चेक करायचं. फर्स्ट फंक्शन आहे एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 3 अपॉन एक्स मायनस 5. आता ह्या फंक्शनसाठी कुठलाही रिअल नंबर घ्या, पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह किंवा झिरो, कुठलाही रिअल नंबर घ्या. न्यूमरेटरला तर काही प्रॉब्लेम नाही, कुठलाही रिअल नंबर घातला तर तुम्हाला त्याचा एक्स स्क्वेअर मायनस 2x हे सगळं प्रोसेस करून तुम्हाला काहीतरी एक नंबर मिळेल. डिनॉमिनेटरमध्ये पण बाकी कुठल्याही रिअल नंबरला प्रॉब्लेम येणार नाही, फक्त एका रिअल नंबरला प्रॉब्लेम येणार आहे. इथे जर प्लस 5 घातले तर डिनॉमिनेटरमध्ये 5 मायनस 5 म्हणजे 0 येईल. साधारण फंक्शन बघितल्यावर लक्षात येतं की डोमेन मधल्या रिअल नंबर मधला कुठला बसत नाही याच्यात. तर इथे बघितल्यावर लक्षात येईल की एक्स मायनस 5, 5 मायनस 5 0 आणि एनिथिंग अपॉन 0 इज नॉट डिफाईन्ड. मग जो नंबर डिफाईन्ड नाहीये त्याच्या तो डोमेन मध्ये असेल तर त्याच्यावर हे फंक्शन कसं काय ऑपरेट होऊ शकतं. त्यामुळे हे फंक्शन पर्टिक्युलरली तेवढ्या नंबरवर फक्त ऑपरेट करता येणार नाही, म्हणजे डोमेन मधून तो नंबर बाजूला काढावा लागेल, डिलीट करावा लागेल. उरलेला सगळा जो काही सेट असेल तो यू कॅन यूज ॲज अ डोमेन. सो ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलसाठी इथे डिनॉमिनेटरमध्ये एक्स मायनस 5 आहे, म्हणून फॉर एक्स इज इक्वल टू 5 एफ एक्सची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, एफ एक्स इज इक्वल टू ते न्यूमरेटर काय जो असेल तो. न्यूमरेटरमध्ये 0 आलं तरी चालतं, 0 आहे रिअल नंबरमध्ये, 0 आलं तरी चालतं. 2 × 5 आपल्याला ही व्हॅल्यू नाही काढायची, प्लस 3. इथे फंक्शनल व्हॅल्यू कॅल्क्युलेट नाही करायची, फक्त डोमेनमध्ये कोणते नंबर्स येतील तेवढेच चेक करायचे. आणि इथे येणार 5 मायनस 5. सो न्यूमरेटर जो काही असेल तो कॅल्क्युलेट करा, नाही तर तसंच ठेवलं तरी चालेल. अपॉन 0 येतं हे आपल्याला दाखवायचं की 5 साठी डिनॉमिनेटर 0 येतो आणि ते चालणार नाही, तेवढा नंबर चालणार नाही, बाकी सगळे रिअल नंबर्स चालतात. त्यामुळे ह्या पर्टिक्युलर फंक्शनसाठी डोमेन फॉर दिस एफ एक्स इज इक्वल टू सगळा रिअल नंबर सिस्टीम म्हणजे सगळे रिअल लाईन ते आपण अशी डिनोट करतो ती चालेल, फक्त कोणता नंबर नाही 5 त्याच्यातनं मायनस करायचा. म्हणजे 5 सेट एखादा मायनस करताना आपण अशी स्लॅश सारखी मायनस डिलीटची लाईन वापरतो, स्लॅश 5 त्याच्यातनं 5 फक्त काढून टाका. उरलेले सगळे रिअल नंबर्स तुम्ही याच्यावर ऑपरेट करू शकता किंवा वापरू शकता. सगळ्या उरलेला रिअल नंबर हा त्याचा डोमेन असेल. पुढचे एक्झाम्पल फंक्शन दिले एफ एक्स जी एक्स एच एक्स, काही नावं घ्या तुम्ही, जनरली एफ जी एच वगैरे अशी नावं वापरतात. समजा जी एक्स म्हटलं आपल्याला, जी एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 3. पुन्हा तेच आहे, न्यूमरेटरमध्ये कुठलाही नंबर आला तरी चालतो, डिनॉमिनेटरमध्ये 0 येऊन चालणार नाही, कारण तो डिफाईन होणार नाही नंबर आणि तो त्या डोमेनमध्ये चालायचा नाही. सो इथे सुद्धा रिअल नंबर्स मधले सगळे नंबर्स डोमेनमध्ये चालतील, कोणते चालणार नाहीत ह्याच्यासाठी आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये असे कोणते नंबर आहेत की ज्याने 0 येतं डिनॉमिनेटर हे शोधायला लागेल. मग याचं डायरेक्ट ट्रायल अँड एररने तुम्ही शोधू शकता किंवा याचे फॅक्टर्स काढायचे. फॅक्टरायझेशन केल्यावर तुम्हाला कोणत्या नंबरला ते 0 होईल हे लगेच लक्षात येईल. सो फक्त आपण ह्या डिनॉमिनेटरचं फॅक्टरायझेशन करूया. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 याचं फॅक्टरायझेशन काय होणार, म्हणून एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 3 हे आठवत असेल 3x. या 3 चे असे आपण फॅक्टर्स घेतो, एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस x प्लस 3 हे ज्यांची ॲडिशन 4x आली पाहिजे, त्यामुळे 3x प्लस x म्हणजे काय होणार ते x इंटू एक्स प्लस 3 प्लस काही नाही इथे म्हणजे 1 इंटू एक्स प्लस 3. सो फॅक्टर्स आले एक्स प्लस 3 इंटू एक्स प्लस 1, म्हणजेच जी एक्स काय तयार झाला. therefore gx is equal to x plus 1 upon डिनॉमिनेटर मध्ये x plus 3 into x plus 1.
आता लगेच लक्षात येईल की कोणते नंबर इथे एक्सच्या प्लेसला आपण सबस्टिट्यूट केले तर 0 येईल. तर इथे x+3 आहे, तर मग इथे x -3 घातलं तर हा ब्रॅकेट 0 होईल आणि सगळा डिनॉमिनेटर 0 होईल. किंवा x च्या इथे -1 घातला तर -1 + 1 म्हणजे हा ब्रॅकेट 0 होईल आणि सगळा डिनॉमिनेटर 0 होईल. सो फॉर x -3 और x -1 gx काय मिळतंय, g ऑफ x जो काही फंक्शन आहे ते x+1/0. g ऑफ x चा डिनॉमिनेटर काय मिळतोय 0. त्यामुळे रिअल नंबर मधले -3 आणि -1 फक्त चालणार नाही. सो -3 आणि -1 ड्रॉप करूया. उरलेले सगळे रिअल लाईन किंवा रिअल नंबर सिस्टीम याला डोमेन म्हणून चालू शकतो. सो फॉर दिस gx डोमेन इज इक्वल टू ऑल रियल लाइन बट 2 नंबर्स नाही येणार त्याचे -3 and -1. त्या रियल लाइन मधनं -3 -1 चा सेट आहे तेवढा फक्त आपण ड्रॉप करून टाकूया. दोन नंबरचा सेट आहे. बाकी सगळे इनफायनाइट रियल नंबर्स ॲज अ डोमेन म्हणून या सिस्टीमला चालू शकतात. पुढचं एक्झाम्पल बघू. fx is equal to square root of 36 minus x. आता इथे डोमेन सगळा रिअल नंबर सिस्टीम चालणार नाही. कारण का, थोडासा आपण विचार केला तर लक्षात येईल. समजा a आणि b असे दोन सेट आहेत, त्याच्यातनं हा असा f जातोय. हा f जाताना याच्यात काय होतं की स्क्वेअर रूट ऑफ धिस नंबर म्हणजे 36 - x², हा जो काही नंबर फॉर्म होईल त्या नंबरचं काय मिळणार आहे, स्क्वेअर रूट आपल्याला इमेज म्हणून मिळणार आहे. रेंज सेटमध्ये त्याचं स्क्वेअर रूट येणार आहे. आणि स्क्वेअर रूट कोणाचं काढू शकतो आपण, फक्त पॉझिटिव्ह नंबर्सचं काढू शकतो. सो 36 - x² मस्ट बी पॉझिटिव्ह. तो पॉझिटिव्ह असेल तरच त्याचा स्क्वेअर रूट काढता येईल आणि मग ते इमेज सेटमध्ये जाईल. म्हणजे थोडक्यात ह्या पर्टिक्युलर फंक्शनसाठी सगळा रिअल नंबर सिस्टीम सगळी रिअल लाईन घेता येणार नाही, कारण पॉझिटिव्ह नंबर्सचे घेता येतील. बरं, पॉझिटिव्ह नंबर्समध्ये कोणते नंबर्स चालू शकतात ह्यासाठी ते आता आपण बघणार आहोत. सो हे फंक्शन असेल आणि त्याची इमेज जर ही यायला हवी असेल तर 36 - x² मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 0 सुद्धा चालेल, 0चं स्क्वेअर रूट 0 ते चालेल तसं. म्हणजेच हे जे नंबर आहे तो पॉझिटिव्ह झाला तर नक्की जे नंबर आपण x म्हणून यूज केले ते चालू शकतात. म्हणजे ते x आपल्याला त्या डोमेन सेटमध्ये घेता येते. आता याच्यावरनं डायरेक्ट एक्सचं काढण्याऐवजी आपण इथे x² आहे त्यामुळे आपण फॅक्टरायझेशन करूया आणि मग त्याच्यानं आपल्याला एक्सच्या लिमिट्स म्हणजे एक्सच्या बाउंड्रीज मिळतील की कुठून कुठपर्यंत तो चालू शकेल. आता 36 - x², 36 हा कोणाचा स्क्वेअर आहे तर 36 इज 6² म्हणजे a² - b² सारखं दिसतंय हे. सो a² - b² असेल तर फॅक्टरायझेशन कसं होतं, a - b इंटू a + b. आठवत असेल शाळेत झालेले आहे हे. तर 36 - x² चं कसं होणार मग 6 - x इंटू 6 + x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असं आपल्याला मिळणार आहे. 6 - x इंटू 6 + x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता हे दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 हा कधी येऊ शकतो, जर दोन्ही ब्रॅकेट म्हणजे हा ब्रॅकेट पण पॉझिटिव्ह आणि हा ब्रॅकेट पण पॉझिटिव्ह जे काय असेल तो पॉझिटिव्ह नंबर असेल तर दोघांचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येईल. बरोबर, प्लसचा प्लस होतो, प्रॉडक्ट ग्रेटर दॅन 0 पाहिजे ना. आणखीन कोणाचं प्रॉडक्ट प्लस इंटू प्लस यांचा केला तर काय होतं, आन्सर आहे त्याचं पण प्लस हे साईन येतं. तसंच मायनस आणि मायनस या दोघांचा प्रॉडक्ट केला तरी आन्सरचं साईन काय येतं, प्लस येतं. म्हणजेच काय, हे दोन्ही ब्रॅकेट एकतर आयदर पॉझिटिव्ह असले पाहिजेत और दोन्ही ब्रॅकेट निगेटिव्ह असले पाहिजेत. म्हणजे पुन्हा तिथे दोन कंडिशन आहेत. देअरफॉर 6 - x इंटू 6 + x आयदर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे बोथ ब्रॅकेट्स आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे 6 - x greater than or equal to 0 and 6 + x greater than or equal to 0 म्हणजे दोन्ही ब्रॅकेट पॉझिटिव्ह आले पाहिजे. किंवा म्हणजे और 6 - x must be निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू 0 and 6 + x must be less than or equal to 0. आता दोन कंडिशन झाल्या, ही एक कंडिशन आणि ही कंडिशन. त्या दोन्ही कंडिशन मध्ये काय नक्की डोमेन तयार होतोय ते आपण आता बघणार आहोत. आता
आता ही पहिली कंडिशन घेऊया, 6 - x ग्रेटर दॅन 0 अँड 6 + x ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजेच काय होणार आहे, लिहून घ्या परत, 6 - x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड 6 + x ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजेच हा x जर इकडे नेला तर 6 ग्रेटर दॅन इक्वल टू x असं झालं. असं देता येतो ना, जसं आपण इक्वल मध्ये ट्रान्सफर करतो तसंच ग्रेटर दॅन और लेस दॅन मध्ये सुद्धा आपण असं दुसऱ्या साईडला ट्रान्सफर करू शकतो. तो 6 ग्रेटर दॅन इक्वल टू x अँड हा इकडे ट्रान्सफर करूया किंवा हा इकडे ट्रान्सफर, समजा हा इकडे केला कारण हे नंबर आहे आणि हे इकडे केलं तर x ग्रेटर दॅन इक्वल टू 6 तिकडे जाताना मायनस होऊन जाणार. सो -6. 6 ग्रेटर दॅन इक्वल टू -x आणि नंतर साइन चेंज केली तरी पण चालेल, पण आपण डायरेक्ट केलं की x इथेच ठेवला, x ग्रेटर दॅन इक्वल टू -6. म्हणजे x च्या काय कंडिशन्स मिळतात बघा, 6 ग्रेटर दॅन इक्वल टू x अँड x ग्रेटर दॅन इक्वल टू -6. म्हणजे -6 ने सुरुवात होणार, देन x हा x आणि देन 6 म्हणजे -6 to 6 अशी ती रेंज आपल्याला तिथे दिसणार आहे. हे पहिल्या कंडिशनचं झालं. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये काही असा सेट आपल्याला मिळतोय का बघूया. ह्याच्यानं काय मिळालं आपल्याला, 6 ग्रेटर दॅन इक्वल टू 6 x आणि x ग्रेटर दॅन इक्वल टू -6 दोन्ही कंबाईन केलं तर काय होणार आहे की -6 लेस दॅन or equal to x आणि x less than or equal to 6. That implies -6 less than or equal to x less than or equal to 6. हे पहिल्या कंडिशन वरनं आपल्याला मिळालं, म्हणजे इंटरवल मिळाला, एवढ्या इंटरवल मधले एलिमेंट चालू शकतात असं दिसतंय. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय होतंय बघूया, 6 - x less than or equal to 0, 6 - x less than or equal to 0 and 6 + x less than or equal to 0. आता हे पॉसिबल आहे का बघा. दुसरी जी कंडिशन आहे, 6 - x लेस दॅन 0 पाहिजे आणि 6 + x पण लेस दॅन 0 पाहिजे. म्हणजे काय, 6 लेस दॅन और इक्वल टू हा इकडे गेला की +x होईल आणि ह्याला इकडे टाकूया अँड x लेस दॅन और इक्वल टू -6. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय मिळालं, 6 लेस दॅन और इक्वल टू x अँड x लेस दॅन और इक्वल टू -6. म्हणजे थोडक्यात काय मिळालं आपल्याला, 6 लेस दॅन और इक्वल टू x लेस दॅन और इक्वल टू -6. हे असं पॉसिबल आहे का रिअल नंबर मध्ये? आधी असं असतं का की हा पॉझिटिव्ह नंबर आहे, हा निगेटिव्ह नंबर आहे, पॉझिटिव्ह नंबर इज लेस दॅन और इक्वल टू निगेटिव्ह नंबर, असं असूच शकत नाही, असं चालणार नाही. त्यामुळे हे सेकंड कंडिशन आहे, ती आपल्याला विचारात घेण्याची पण गरज नाही कारण ती चुकीचीच आहे. कारण ज्या दोन कॉम्बिनेशन जे एकत्र येतात ते इम्पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत. सो सेकंड कंडिशन इज रॉंग, ती आपल्याला घेता येणार नाही. So only first condition is right and first condition is -6 less than or equal to x less than 6. आणि x कशातले आहेत, डोमेन मधले, कारण आपण f of x असं म्हटलंय ना, म्हणजे हा x कुठला असतो, डोमेन मधला असतो. आणि डोमेन मधले नंबर्स कसे असायला हवेत, तर -6 इन बिटवीन -6 to +6. म्हणजेच आपल्याला डोमेन मिळालेला आहे. जेव्हा फंक्शन इज इक्वल टू √36 - x² असं डिफाईन केलेलं असेल, तेव्हा इथे x आहे ते x कसे असले पाहिजे, -6 to 6 यांच्या मधलेच असले पाहिजे, तरच ते फंक्शन नीट डिफाईन होईल आणि त्या डोमेन मधल्या सगळ्या नंबर्सवर ऑपरेट होईल असं आपल्याला म्हणता येईल. इथे सगळी रिअल लाईन घेऊन चालणारच नाही, फक्त एवढाच इंटरवल घ्यायला लागेल. मी म्हटलं होतं सुरुवातीला की काही वेळेला सगळी रिअल लाईन असते फंक्शनसाठी, काही वेळेला एखाद दोन नंबर ड्रॉप करायला लागतात, काही वेळेला फक्त छोटा इंटरवल असतो तोच आपल्याला डोमेन म्हणून घ्यायला लागतो, त्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट्स घेऊन चालत नाही. तर ह्या फंक्शनसाठी डोमेन म्हणून फक्त एवढाच आलेला आहे. सो डोमेन फॉर दिस फंक्शन इज क्लोज इंटरवल -6 to +. क्लोज इंटरवल -6 आणि ओपन इंटरवल यातला फरक माहिती आहे तुम्हाला. क्लोज इंटरवल म्हणजे काय, हे असं साइन काढलं ना स्क्वेअर ब्रॅकेट्स, त्याला म्हणतात क्लोज इंटरवल. क्लोज इंटरवल म्हणजे -6 पासून 6 पर्यंतचे सगळे नंबर, सगळे रिअल लाईन वरचे नंबर. इथे 0 आहे, इथे कुठेतरी -6 आहे, इथे कुठेतरी +6 आहे. तर ह्या इंटरवल मधले सगळे नंबर, त्या पोर्शन मधले सगळे नंबर इन्क्लुडिंग -6 and 6. इन्क्लुडिंग का म्हटलं मी, कारण इथे लेस दॅन ऑर इक्वल टू आहे ना, लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे हा 6 आणि हा -6 आणि हा 6 पण येतो. आणि ओपन ब्रॅकेट मध्ये जेव्हा आपण असं लिहितो -6 to 6, तेव्हा पण सेम हाच इंटरवल असतो, फक्त काय असतं
त्याच्यात हा नंबर आणि हा नंबर इन्क्लूड नसतो. म्हणजे -6 to 6 म्हणजे इथपासून अगदी सगळे नंबर असतात इथपर्यंत, पण -6 and 6 त्याच्यात नसतो. त्याला म्हणतात ओपन इंटरव्हल. तर हा पोर्शन दाखवण्याची पद्धत आहे. ओपन इंटरव्हल म्हणजे एंड पॉईंट एक्सक्लुडेड असतात आणि हा क्लोज इंटरव्हल ज्यात एंड पॉईंट इन्क्लुडेड असतात. इथे इन्क्लुडेड आहेत कारण इथे लेस दॅन ऑर इक्वल टू पण म्हणताय. त्यामुळे डोमेन काय आला, फक्त एवढा छोटासा भाग झालाय -6 to 6. तर अशा पद्धतीने तुम्ही डोमेन काढू शकता.